नमस्कार. रोज सूर्योदय होतो आहे आणि सूर्योदयाच्या सोबत युद्धाला सुरुवात होते. सगळे वीर एकमेकाशी लढतायत आणि सूर्योदयालाच होणाऱ्या शंखध्वनीच्या सोबत आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी समिधेसारखे एक एक वीर समोर येत आहेत. आतापर्यंत या युद्धाचा निकाल कोणाकडे जाणार, कोणत्या बाजूने झुकला जाणार याचा तसूभरही अंदाज येत नाही. दिवसाच्या सुरुवातीला कधी कधी पांडवांचा पक्ष बलशाली वाटतोय, तर कधी अचानक कौरवांचा पक्ष बलशाली होतोय. युद्धातले सैनिक येतात, लढतात, जायबंदी होतात, मरतात, घायाळ होतात, थोड्याफार जखमा होतात आणि तोच युद्ध संपण्याचा शंखध्वनी होतो आणि युद्ध थांबतं. म्हणजे युद्ध चालू असताना येणारा तलवारीचा खणखणाट, बाणांचा सुटलेला आवाज, रथांचे आवाज, हत्तीचं चित्कारणं, घोड्याचं खिंकाळणं जणू त्या युद्धभूमीवरचं एक संगीत होऊन गेलं होतं आणि याच संगीताच्या तालावरती हे युद्ध सुरू होतं. सकाळ झाल्याबरोबर या संगीताची सुरुवात आणि संध्याकाळ झाली की एक स्मशान शांतता आणि त्या स्मशान शांततेमध्ये फक्त विव्हळण्याचे आणि रुदनाचे आवाज. युद्धभूमीची साफसफाई करणंच एक मोठं काम होतं, खूप मोठं काम. अनेक औक्षहिणी असलेल्या सैन्यात शेकडो जीव रोज जात होते, तर शेकडो लोक रोज जखमी होत होते. कुणाच्या प्राणोत्क्रमण होत होतं, तर कोणा कायमचा जायबंदी होत होतं. कोणी थोड्याफार जखमा अंगावर घेऊन आपल्या शिबिरात परतायचं, पण ज्यांना शिबिरात परतता आलं नाही अशा जायबंदी लोकांच्या शोधामध्ये युद्धानंतरची लोक कामाला यायची आणि आपापल्या पक्षाचा सैनिक बघून त्यांना आधार देत आपल्या कक्षामध्ये, आपल्या शिबिरामध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावरती उपचार करायचे. उपचार तरी किती लोकांवरती करायचे? जे कायमचे जायबंदी झालेत त्यांना परत पाठवून द्यायचं. ते युद्धाच्या कामाचे उरलेले नसतात. कोणाचा हात तुटलाय, कोणाचा पाय तुटलाय, कोणी आता उभा राहू शकत नाही या स्थितीला आलाय, कायमचा जखमी झालाय, अशा माणसांना परत पाठवून द्यायचं आणि जे तात्पुरत्या उपचारानं बरे होऊ शकतात त्यांच्यावर उपचार करून पुन्हा दुसऱ्या दिवशी आपली समिधा त्या यज्ञकुंडात समर्पित करायला पाठवून द्यायचं. हा नित्याचा दोन्हीकडचा क्रम. जायबंदी झालेले येत तरी होते, जखमी झालेले परत बरे होऊन दुसऱ्या दिवशी युद्धात तरी उतरत होते. पण मृत्यू झालेल्यांचं काय? मृत्यू झालेल्यांच्या विधवा रात्री आपल्या धण्याचे शरीर शोधण्यासाठी त्याच युद्धभूमीवर फिरत होत्या आणि आपल्या अश्रूंना बांध घालत आपल्या पतीचं, आपल्या पुत्राचं, आपल्या बहिणी भावाचं प्रेत शोधण्यासाठी त्या महिला सुद्धा तिथे असायच्या आणि फक्त रात्रीच्या अंधारात यायचा तो आक्रोश, रुदनाचा आवाज. इतकं महाभयंकर युद्ध सुरू होतं. देशोदेशीचे आलेले सैनिक आपल्या रक्ताने त्या भूमीला अंघोळ घालत होते. रोज एका बाजूनी युद्धाचं पारडं कलायचं आणि त्या थोड्याच वेळामध्ये सैनिकांचा उत्साह वाढला की ते दुसऱ्या बाजूनी कलायचं. काही अंदाज येत नव्हता. त्या युद्धभूमीवरची एक स्थिती जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला आजही जीवाचा थरकाप होईल मित्र हो, थरकाप. मेलेल्या सगळ्याच लोकांना रात्रीच्या वेळी युद्धभूमी साफ करताना अंत्यसंस्काराकडे नेण्याची क्षमता कोणत्याही सैनिकांच्या मध्ये नव्हती. अशा वेळी मृत सैनिकांच्या शरीराला युद्धभूमीपासून लांब डाव्या उजव्या हातावर किंवा शिबिराच्या बाजूला टाकलं जायचं आणि त्यांचे उघडे निष्प्राण डोळे या युद्धाकडं बघत राहायची एकटक. या निष्प्राण डोळ्यांनी ज्यातून जीव निघून गेलाय आणि डोळे मात्र उघडे राहिलेत, अशा अनेक डोळ्यांनी ते युद्ध बघितलं आणि वाट बघितली आहे आपल्या देहावर अंत्यसंस्कार होण्याची. दुर्योधनाच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे हे सगळं घडत होतं आणि संजय धृतराष्ट्राला ही सगळी कहाणी सांगत होता. त्याचं दुर्दैव हे होतं
की त्याला जितक्या चांगल्या गोष्टी बघता येत होत्या तितक्याच वाईट गोष्टीही दिसत होत्या आणि धन्याला सांगण्याच्या कर्तव्यापोटी त्याला बघून हे सगळं आपल्या धन्याला सांगावं लागत होतं. धृतराष्ट्र आणि गांधारी अस्वस्थ होत होते. आपल्या पुत्राची पूर्ण साम्राज्य हाती राखण्याची इच्छा आपल्या अनेक सैनिकांचा बळी देते आहे, आपल्या आप्तेष्टांना घायाळ करते आहे, त्यांचंही रक्त या कुरुक्षेत्राच्या भरतभूमीवरती सांडताय. ही जाणीव धृतराष्ट्राला अस्वस्थ करत होती, गांधारीलाही अस्वस्थ करत होती. पण पुन्हा पुत्रप्रेम आडवं येत होतं. हे घडलं पाहिजे असं वाटत होतं. जिंकेल एक ना एक दिवस आपला पुत्र ही जाणीव त्यांच्या मनामध्ये होती आणि क्षात्र धर्माच्या पडद्याआड ह्या सगळ्या गोष्टीला ते लपवत होते. दोन्ही बाजूनी युद्धाचा निकाल लागावा म्हणून निकराचं युद्ध सुरू आहे. पण या निकराच्या युद्धामध्ये कोणाचाही जय होत नव्हता किंवा कोणाचा पराजय सुद्धा होत नव्हता. दोन्ही सैन्य प्रचंड ताकदीने लढत होत आणि लढता लढता या युद्धाच्या रणभूमीत, या रणभूमीच्या यज्ञभूमीत अनेकांच्या प्राणाच्या समिधा सहजपणे जात होत्या. इकडून कोणीतरी अस्त्र टाकावं, त्या अस्त्राला निष्प्रभ करणारं दुसरं शस्त्र टाकावं, आगीच्या ज्वाळा पसरवणारा अग्निबाण यावा आणि त्या अग्निबाणाला शांत करण्यासाठी पर्जन्यास्त्राचा वापर करावा आणि त्या पावसाने त्या अग्नीच्या ज्वाळांना थांबवावं. पाऊस पडून अग्नीच्या ज्वाळा थांबेपर्यंत त्या अग्नीच्या ज्वाळा कित्येक सैनिकांना त्या आगीत भस्मसात करत होत्या, संपवून टाकत होत्या. एकमेकांना मारण्यासाठीची अस्त्र छातीचा वेध घेऊन जात होती. रक्ताच्या छिळकांड्या उडत होत्या आणि एक वेगळंच करुण संगीत त्या युद्धभूमीवरती रंगत होतं. अंत कसा होणार हाच प्रश्न होता, कारण पांडवांच्या बाजूने लढणारे जितके ताकदीचे योद्धा होते तितकेच ताकदीचे योद्धा कौरवांच्या बाजूने सुद्धा होते आणि त्या योद्ध्यांच्या मध्ये एक योद्धा होता, तो म्हणजे पितामह भीष्म, जे सरसेनापती म्हणून काम करत होते. जोपर्यंत हा सरसेनापती मैदानावर आहे तोपर्यंत या युद्धभूमीत निकाल लागणं शक्य नाही याची जाणीव सगळ्यांनाच होती. अर्जुनालाही होती, कृष्णालाही होती आणि अन्य लोकांनाही होती. पितामह भीष्म पहाडाप्रमाणे उभे होते आणि ते त्वेषाने हस्तिनापूरच्या राजाचं रक्षण करत होते, कारण पितामह भीष्मांनी शपथ घेतलेली होती की मी हस्तिनापूरच्या राज्याचं रक्षण करीन. ते सुरक्षित हाती गेल्याशिवाय माझा मृत्यू मी येऊ देणार नाही. मातेकडून पित्याकडून मिळालेलं इच्छा मरणाचं वरदान पितामह अशा स्वरूपात वापरत होते. पितामह संपवले पाहिजेत असं वाटत असतानाच कृष्ण त्यांना संपवण्यासाठीच्या योजना आपल्या मनामध्ये आणत होता आणि त्याच वेळी अर्जुन मात्र पितामहाच्या प्रती आदरभाव ठेवत होता. हा आदरभाव कसा संपवायचा, पितामहांना कसं आवरायचं असा प्रश्न कृष्णाच्या मनामध्ये होता. पण याच वेळी महाभारताच्या कथेमध्ये आणखी एक कथा तामिळी महाभारताचा आधार देऊन घुसवली जाते. ती कोणती आहे ती बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.